अटल सेतू कामासाठी अंशतः बंद। अटल सेतूवरील रस्त्याच्या मजबूतीकरणाच्या कामाला सुरुवात। नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या काही भागाचं मजबूतीकरण सुरू। पश्चिम रेल्वेवर फुकटे प्रवासी वाढले। 7 महिन्यात 121 कोटी 67 लाखाचा दंड वसूल। गर्दीचा फायदा घेत बहुतांश प्रवासी विना तिकीट प्रवास करत असल्याचं निदर्शनास। शिवाजी पार्क मैदानातील धुळीबाबत आज सकाळी सर्व संबंधितांची बैठक। आयआयटीचे तज्ज्ञ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी, रहिवासी संघटनेचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहणार। माती उडू नये म्हणून मैदानात लावण्यात आलेल्या गवताचीही तज्ज्ञ मंडळी पाहणी करणार। डोंबिवलीत फ्रेंडशिप रन 2025चं आयोजन। अभिनेता गश्मीर महाजनी, बॉक्सर साक्षी चौधरी यांची उपस्थिती, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालेल्या स्पर्धेत हजारो डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त सहभाग। बदलापूरमध्ये कर्करोग तपासणी आणि जनजागृती शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। जिल्हा परिषद ठाणे आणि इंडियन कॅन्सर सोसायटीकडून शिबिराचं आयोजन। जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम सुरू। कल्याण पूर्वमधील दादासाहेब क्रीडांगणाची दयनीय अवस्था। महापालिका अधिकारी आणि नेत्यांच्या दुर्लक्षामुळे मैदान ओसाड, कोणत्याही सोयी सुविधा मिळत नसल्यानं खेळाडूंनाच करावी लागते सोय। मुंबईत तापमानाचा पारा घसरला। पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारठा जाणवायला सुरुवात। गेल्या काही आठवड्यांपासून अवकाळी हवामानामुळे नागरिक झाले होते हैराण। पालिकेकडून 6 महिन्यांमध्ये तब्बल 584 टन घातक कचरा संकलित। सॅनिटरी वेस्ट आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्याचं मागच्या 6 महिन्यांपासून सुरू होतं संकलन। लोणावळा नगरपालिकेसाठी भाजप स्वबळावर लढणार। माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची प्रतिक्रिया। तळेगाव नगर परिषदेसाठी संतोष दाभाडे कमळ चिन्हावर नगराध्यक्षपदासाठी उमेदवार असणार, भेगडे यांची माहिती। पुणे सातारा महामार्गाच्या 6 पदरी रुंदीकरणात अडथळा ठरणारी भोरच्या किकवे पोलीस चौकीची इमारत पाडण्यात आली। नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सध्या चौकीचं कामकाज तात्पुरत्या स्वरूपात कंटेनरमध्ये सुरू। जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा 40व्या गळीत हंगामाचा शुभारंभ। अमोल कोल्हे, आमदार शरद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न। उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या दिशेने राज्य परिवहन महामंडळाचं मोठं पाऊल। राज्यभरातील स्वतःच्या 250 पेक्षा जास्त जागांवर व्यावसायिक तत्वावर पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंटसह रिटेल फ्युएल पंप सुरू करणार। मिळकत कर भरताना पुणेकरांना मिळणार मोठी सूट। दंडावर 75% सूट देणारी महापालिकेची अभय योजना। जुन्या हद्दीसह समाविष्ट गावांमधील सर्व प्रकारच्या मिळकतींसाठी 75% सूट मिळणार। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 2 डिसेंबरपासून पुणे ते अबुधाबी विमानसेवा सुरू होणार। एअर इंडिया एक्सप्रेस विमान कंपनीकडून घोषणा। पुणे विमानतळावरून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी विमान उड्डाण होणार। पुण्यातील दिव्यांग बांधवांसाठी अजित पवारांनी विशेष सायकल मिळवून दिली। राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमात महावीर मोथा या बांधवाला सायकल वाटप। रब्बी हंगामातील पीक विमा योजना नोंदणीसाठी राष्ट्रीय पीक विमा पोर्टल सुरू। ज्वारी पिकासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा भरता येणार। पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना मुदतीत सहभागी होण्याचं आवाहन।